आणि रोख रक्कम आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। तर या स्पर्धेसाठी कोण हरणार कोण जिंकणार, या स्पर्धेचा मालिकावीर कोण होणार, कोण पहिला येणार कोण दुसरा येणार, आणि हा भव्य चषक कोणाच्या मंदिरात कोणाच्या घरात जाणार। खऱ्या अर्थाने या रोहा तालुक्यातील कबड्डी आपल्या या मातीचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे या बोरगरच्या क्रीडा नगरीमध्ये। मी श्री गणेश वाशी संघाला विनंती करेन, आपला प्रतिस्पर्धी संघ इथं उपस्थित आहे, आपण त्वरित मैदान क्रमांक 2चा इथं ताबा घ्यायचा आहे। चला मैदान क्रमांक 1 वर छावा प्रतिष्ठान मुरुड आणि भैरवनाथ यशवंतखार आपण सुद्धा मैदानाकडे वाटचाल करायची आहे। आपल्याला लास्ट अँड फायनल कॉल असेल। श्री गणेश वाशी संघ आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेल्या मैदानामध्ये, आपण जवळचा संघ आहात, आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे। माननीय प्रमोद शेठ मस्कर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला चटई आणि यांचं वाटप करायचं आहे। आलेल्या श्री यायचं आहे। गरजूंना एक चटई आणि ब्लँकेट्स असतील, एक चांगला उपक्रम आहे त्यांच्या मार्फत, प्रमोद शेठ यांच्या मार्फत एक चांगला उपक्रम आहे। जे गरीब असतील त्यांना एक चटई आणि मायेचा ब्लँकेट त्यांच्या मार्फत आपल्याला मैदान क्रमांक 2 वरती श्री गणेश वाशी संघ उपस्थित आहे। पंचांना विनंती असेल आपण सामना सुरू करायचा आहे। चला, एक उत्तम असा उपक्रम इथे आहे। आपल्या विभागातील आपल्या गावातील जी चला वाशी संघ सुद्धा उपस्थित झालेला आहे, आमच्या विनंतीला मान देऊन। गोरगरीब जनतेचे आधारस्तंभ आमचे प्रमोदजी शेठ मस्कर असतील, यांच्या हस्ते गोरगरीब जनतेला एक चटई आणि मायेचा ब्लँकेट देताना एक अविस्मरणीय क्षण आपल्याला पाहायला भेटतोय। टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे बोरगर या क्रीडा नगरीमध्ये। नक्कीच मी शेठना विनंती करेन, आपलं बोरगर त्यांना मार्गदर्शन करा सांगू बोलतात ना। मी आपले प्रमुख श्री प्रमोद शेठ मस्कर सरांना विनंती करेन, आपलं मनोगत थोडं व्यक्त करायचं आहे। श्री कालभैरव क्रीडा मंडळ बोरगर यांच्या नियोजनाखाली रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यता भव्य जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धाचं आयोजन इथे आज बोरगर ग्रामस्थांनी केलेलं आहे। खरोखर चांगलं असं नियोजन व चांगलं असं आयोजन त्यांच्या मार्फत पाहायला मिळतोय। मी तर कबड्डीच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच येतोय, परंतु खरोखर चांगल्या अशा स्पर्धा इथं पाहायला मिळत आहेत। आणि
या स्पर्धेचं पुरस्कृत माझ्या नावाने करून खरोखरच मला चांगलाचा मान सन्मान या ग्रामस्थांनी किंवा या क्रीडा रसिकांनी दिलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांचा धन्यवाद देतो. आणि असंच चांगल्याशा स्पर्धा तुम्ही आयोजित करा आपल्या ग्रामीण क्षेत्रातील खेळाडूंना, त्यामुळं त्यांचा कलेचा वाव मिळतो दाखवण्याचं. आणि कबड्डी एक असा चांगलासा खेळ आहे ज्याला मातीतला खेळ असं बोललं जातं आणि एक मर्दानीचा खेळ असतो तो, आणि तो खेळाचं चांगलाचं इथं प्रदर्शन पाहायला मिळतो आहे. आणि तुम्ही हे सर्व चांगलाचं एक सार्वजनिक कार्यक्रम इथं उपक्रम राबवलात, सामाजिक साहित्य वाटून, आणि त्यामुळं समाजातील आपलं काहीतरी देणं आहे ते आपण द्यायला पाहिजेत. आणि गोरगरीब लोकांसाठी ज्या काय आपण गरजूंसाठी वस्तू देतो आहे ते पण चांगलाच एक सार्वजनिक उपक्रम आहे. आणि असंच कार्यक्रम भविष्यात आपण घ्याल अशी मला आशा वाटते. आणि या विभागात किंवा तुमच्या या कबड्डी स्पर्धांना कधी काय भविष्यात मदत लागली तर सदैव आपण तुम्हाला मदत करू. आणि अशा चांगल्या परीच्या स्पर्धा भविष्यात आपल्याला या विभागात किंवा आपल्या तालुक्यात पाहायला मिळतील अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही जो मला इथं मान सन्मान आणि जो प्रेम दिलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. खरं तर आपल्यासारखं दानशूर व्यक्तिमत्व या संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये पाहायला मिळत नाही आहे. अनेक जण घेणारे आहेत परंतु देणारे कमी आहेत. त्याच्यामध्ये देणाऱ्यामध्ये आपलं प्रथम नाव येतो. आणि खऱ्या अर्थाने सर्वांच्याच मनामध्ये एक प्रश्न उद्भवलेला आहे की मस्कर शेठ हे भविष्याकडे कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतायत की काय. परंतु तसं नसणार आहे. आपण समाजाचे देणं लागतो हे त्यांच्या पहिलंच वाक्य आलेलं आहे. आणि त्या देणेतून आलेल्या वाक्यातूनच आपल्याला समजतं आहे की दानशूर व्यक्तिमत्व एक समाजसेवक उद्योजक म्हणून आपल्याला काहीतरी समाजाचं देणं म्हणून आपण करतो आहे. खरोखरच खूप खूप धन्यवाद. आपलं सहकार्य या युवा पिढीला लाभणं गरजेचं आहे. एक योग्य मार्गदर्शन आपल्याला देणं आहे, कारण योग्य मार्गदर्शनानेच आपला ही भविष्याची पिढी भविष्य घडवणार आहे. मग तो सामाजिक क्षेत्र असेल, कोणतं क्रीडा क्षेत्र असेल, कोणता संगीत क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये आपलं खरोखर खूप मोठं योगदान आहे. आपल्या अशीच सेवा या जनसेवा घडत राहो हीच छत्रपती शिवरायांचरणी विनंती प्रार्थना करतो. आणि आपण इथं वेळात वेळ काढून आलात असेच सहकार्य राहील हीच आपली विनंती असणार आहे. धन्यवाद. मैदान क्रमांक 1 वर छावा प्रतिष्ठान मुरुड आणि भैरवनाथ यशवंतकार लास्ट अँड फायनल कॉल असेल. मैदान क्रमांक 2 वर एकच चुरशीची लढत पाहायला भेटते आपल्याला. श्री गणेश वाशी असेल, त्याच्या विरुद्ध असेल गावदेवी मुंडाणी संघ. पंचांना विनंती असेल मैदान क्रमांक 2 वरती आपल्याला ओळख परेड करायची आहे पाहुण्यांची. थोडा चुटी क्षण घ्यायचा आहे. मी चला प्रमुख पाहुणे सुद्धा मैदानाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. आपण दोन्ही संघ यायचं आहे. छावा प्रतिष्ठान मुरुड आणि भैरवनाथ यशवंत खार. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन आपण ओळख करायची आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती करेन आपण ओळख परेडसाठी तयार राहायचं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण आपल्या मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे प्रमोद शेठ आणि त्यांच्या सर्व सहकार्याने. आणि खऱ्या अर्थाने या कबड्डी भैरवनाथ यशवंत खार आणि छावा प्रतिष्ठान मुरुड आपल्याला लास्ट अँड फायनल कॉल असेल. माजी सरपंच श्री प्रकाशजी भगत यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. तसेच दिलीप भगत यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे.
मैदान क्रमांक 2 वर निघालाय एक बक्कम शरीरयष्टीचा. त्याच्या पायामध्ये धुमचक्री वादळ घुमतोय. आपल्या संघासाठी किती गुणांची लयलूट करेल. मुंडाणीच्या प्रांगणामध्ये 7-1 लढत देतोय आणि मात्र त्याचा वारू रोखण्यामध्ये गावदे मुंडाणी संघाला यश आलेलं आहे. इथे विशेष म्हणून अजून एक आठवण करून देतो आपल्याला. दादांचं फक्त क्रीडा क्षेत्रात नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा दादांनी खूप अशी मोठा वाटा उचललेला आहे. मागे कबड्डी स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये आपला एक खेळाडू फ्रॅक्चर झाला होता. त्यावेळी सुद्धा त्या ऑपरेशनसाठी पूर्णपणे खर्च दादांनी केला. प्रत्येक वेळी ज्या वेळी वैद्यकीय क्षेत्र असतो, वैद्यकीय खर्च असतो, त्यावेळी दादा प्रथम वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पहिला प्राधान्य देतात. खऱ्या अर्थाने दादांनी घेतलेला हा वसा आणि वारसा एक समाजसेवेचा वारसा उतरवतो असे त्यांच्या हातून घडत राहोत. कारण त्यांनी चला मैदान क्रमांक 1 वर श्री संदेश भगत आणि विजय भगत यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचे आहे. माजी सरपंच श्री प्रकाश भगत यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मंचावरती यायचे आहे. मैदान क्रमांक 1 वर आपल्याला लास्ट अँड फायनल कॉल असेल. छावा प्रतिष्ठान मुरुड आणि भैरवनाथ यशवंत खार. आपण त्वरित यायचं आहे. मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. आणि मैदान क्रमांक 2 वर यापुढे होणारा सामना सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना असेल. नवतरुण तलागर आणि विरुद्ध असेल गावदेवी सुडकली संघ. आपल्याला फर्स्ट कॉल असेल. सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. निघालाय प्रणित रटाटे मात्र रिक्तास बोनसच्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरतोय. त्याला प्रतिउत्तर मुंडाणी संघाचा जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला 601 लढत देतोय. वाशीच्या प्रांगणामध्ये हाताने गडी मारण्याच्या प्रयत्नामध्ये चला मैदान क्रमांक 1 वरती छावा प्रतिष्ठान हा संघ उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ चला छावा प्रतिष्ठान मुरुड संघ उपस्थित झालेला आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ भैरवनाथ यशवंतकार. आपण जवळचा संघात आम्हाला सहकार्य करा मित्रांनो. आधीच स्पर्धेला उशीर झालेला आहे. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 2 वर वाशी संघाचा एक उंचपुरा खेळाडू मुंडाणीच्या प्रांगणामध्ये 601 लढत देतोय. ग्राउंड क्रमांक 1 आणि 2 च्या मधील जे प्रेक्षक असतील ना कृपया साईडला व्हायचं आहे. मैदान क्रमांक 1 सुद्धा चालू झालेला आहे. स्वयंसेवक आपण प्रेक्षकांना बाजूला काढायचं आहे आणि स्टेजच्या समोरील जे प्रेक्षक असतील ना त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे मित्रांनो. पुन्हा एकदा निघालाय श्री गणेश वाशी संघाची रेड मशीन. त्याच्या पायामध्ये धूमचक्री वादळ घेऊन आपल्या संघाची धुरा मात्र आपल्या खांद्यावर घेतोय. असा प्रणित रटाटे. रोट येथे झालेल्या सामन्यामध्ये मालिकावीराचा मानकरी ठरला होता. तोच हा खेळाडू प्रणित रटाटे आज मात्र मैदानात दिसतोय. एक 6शी लढत देतोय परंतु रिक्तास्त मागे जाताना निखिल सालसकर कुठे असाल तर पॅन्डलच्या पाठी यायचं आहे. आपला
मित्र आपली वाट पाहत आहे. आमच्या विनंतीला मान देऊन भैरवनाथ यशवंतकार संघ सुद्धा उपस्थित झालेला आहे. चला, मैदान क्रमांक 1 आणि 2 मध्ये जे प्रेक्षक असतील ना मित्रांनो, साईडला व्हायचं आहे. मैदान क्रमांक 1 सुद्धा चालू होतोय. आपल्या स्पर्धेला कोणताही गालबोट न लागता आपण साईडला व्हायचं आहे. एक काळभैरव क्रीडा मंडळ बोरगर यांच्या आयोजित पुरस्कृत माननीय प्रमोदजी शेठ म्हसकर यांच्या उपक्रमातून ही भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आज बोरगरच्या क्रीडा नगरीमध्ये पार पडते. चला, मैदान क्रमांक 1 आणि 2 मध्ये जे प्रेक्षक असतील ना कृपया साईडला करायचे आहे. स्वयंसेवक पुन्हा एकदा निघालाय प्रणित रटाटे, एक उंच पुरा खेळाडू 601 लढत देतोय. मैदान क्रमांक 2 वरती पंचांना विनंती असेल, आपले प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आणि ओलट परेड पण सुद्धा होईल. ओलक परेड आणि नाणेफेकीचा कौल मैदान क्रमांक 1 वरती होईल. मैदान क्रमांक 2 वरती मुंडाणी संघाचा हा नामवंत खेळाडू चढाई करतोय. वाशीच्या प्रांगणामध्ये साहसिक लढाई करतोय. मुंडाणी संघाचा त्याला प्रतिउत्तर वाशी संघाचा एक नामवंत खेळाडू अनेक मैदाने गाजवलेला हर्षद बड्डे उर्फ गुड्डू साहसिक लढाई करतोय. गुड्डू मैदान क्रमांक 1 वर सुद्धा एक रोमांचक सामना असेल, कारण दोन्ही संघ तुल्यबोल्य असतील. एका साईडला छावा प्रतिष्ठान मुरुड असेल, तर एका साईडला भैरवनाथ यशवंत खारा असेल. एका साईडला रोशन मडवी असेल, ज्यांनी रायगड जिल्ह्याचे प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलं, असा रोशन मडवी आपल्याला मैदानामध्ये दिसेल. आता झालेल्या अजिंक्य कबड्डी स्पर्धेमध्ये टॉप 16 मध्ये देखील त्यांनी मजल मारली होती, परंतु थोडंसं अपयश आलं. परंतु दोन संघ आपल्या रॉ तालुक्यातून टॉप 6 मध्ये टॉप 16 मधून गेले. एक संघर्ष आणि एक चला, मैदान क्रमांक 1 वर लाईनमॅन राहायचे 4 आणि 1 आणि 2 मध्ये जे प्रेक्षक असतील ना, तर कृपया त्यांनी साईडला व्हायचंय. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 2 वर निघतोय प्रणित राजाटे. मैदान क्रमांक 1 ला मात्र सुरुवात होते मुरुड संघाकडून यशवंत खारच्या प्लॉटामध्ये, आणि मात्र त्याचं वारू रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय. मैदान क्रमांक 2 वर प्रणित रटाटे मात्र आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर बोनसचा अटेम असेल, मात्र दिखतास्त मागे त्याला प्रतिउत्तर देतोय मुंडाणी संघाचा. निघालाय मैदान क्रमांक 1 वर ज्यांनी रायगड जिल्ह्याच्या प्रौढ गटाचं नेतृत्व केलं असा रोशन मडवी मात्र एक रेड मशीन यशवंत खार संघाची रिस्तास मागे.
मैदान क्रमांक 2 वर दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना नवतरुण तलागर आणि गावदेवी सुडकोली. सामना संपताच आपण पॅन्डल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एक अटीतटीची लढत पाहायला मिळते ती म्हणजे आपल्याला मैदान क्रमांक 2 वर मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना काळभैरव वरसे विरुद्ध आई गावदेवी सुडकोली. आपल्याला फर्स्ट कॉल असेल. सामना संपताच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर बोनसचा अटम असेल प्रणित राठाडेकडून. बघूया. आणि बोनस गुणाची कमाई करतोय. एक निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये चालू असलेला आज बोरगर या क्रीडामंत्री नगरीमध्ये सामना प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत कबड्डीचा हा महासंग्राम आपल्याला बोरगर या क्रीडामंत्री नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना वाशी वर्सेस गावदेवी बुंडाणे. तसेच मैदान क्रमांक 2 वर 1 वर छावा प्रतिष्ठान मुरुड विरुद्ध यशवंत खारा असेल. एक मुरुड तालुका असेल, एक रोहा तालुका असेल. एक चांगली झुंज पाहायला भेटेल आपल्याला, कारण दोन्ही संघामध्ये असे तुल्यबुले संघ खेळाडू असतील. एक साईडला रोशन मडवी असेल. मैदान क्रमांक 1 वर मैदान क्रमांक 2 वर सामना संपायला शेवटचा मिनिट असेल. एक गुणाची लयलूट करतोय. पुन्हा एकदा तोच वारंवार आपल्या संघासाठी चढाई करतोय. आपल्या पायामध्ये धूमचक्री वादळ घेऊन मैदानामध्ये उतरलाय असा प्रणित राठाटे. क्रिकेट असो आणि मात्र त्याचा वारू रोखला दिलाय. वारू रोखलाय प्रणित राठाटेचा. संघर्षाची पराकाष्ठा करताना अपयश मात्र त्याच्या पदरात पडतोय.